सफदरजंग रुग्णालयामध्ये सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्याची ट्रीटमेंट त्यांना मिळते, ही ट्रीटमेंट त्यांना आवडत नाहीये आणि त्यामुळे सोनम वांगचुक यांना आम्ही खासगी रुग्णालयामध्ये भरती करतो। सोनम वांगचुक यांच्यावर कोणत्याही प्रकारचा FIR नाहीये, गुन्हा नाहीये, असं असताना तिथं पोलीस का तैनात करण्यात आलेले आहेत? दिल्लीमध्ये एकीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। अभिजित दिपके याचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे। काल आपण पाहिलं की सोनम वांगचुक यांना पोलिसांनी याच जंतर मंतरच्या मैदानावरून उचलून त्यांना रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे। सफदरजंग रुग्णालय जे सरकारी रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये सध्या सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत, पण तिथंही त्यांच्यावरती पोलिसांची नजर असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांनी याच्यावर आक्षेप घेतलेला आहे। तिथे जी ट्रीटमेंट त्यांना मिळते ती ट्रीटमेंट त्यांना आवडत नाहीये आणि त्यामुळे सोनम वांगचुक यांना आम्ही खासगी रुग्णालयामध्ये भरती करतो असं त्यांनी म्हटलेलं होतं। पण काल रुग्णालय प्रशासनाने त्यांना काल सोडलं नाही। त्यामुळे आज दिल्ली हायकोर्टामध्ये सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांच्याकडून एक अपील करण्यात आलेलं होतं, ज्या अपीलावर आज सुनावणी पार पडलेली आहे, ज्याच्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या बाजूनं काहीसं घडलेलं दिसत नाहीये। या संपूर्ण हायकोर्टाच्या सुनावणीवर आता 24 जुलैला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। सरकारी पक्षाकडून अनेक बाजू मांडण्यात आल्या, तसंच सोनम वांगचुक यांच्याकडून म्हणजे गीतांजली वांगचुक यांच्याकडून जे वकील होते कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे। सध्या सफदरजंग रुग्णालयामध्ये सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत। 8व्या मजल्यावर इमर्जन्सी वॉर्ड आहे, तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पण हे सगळं होत असताना तिथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। एकीकडे सोनम वांगचुक यांच्यावर कोणत्याही प्रकारचा FIR नाहीये, गुन्हा नाहीये, असं असताना तिथं पोलीस का तैनात करण्यात आलेले आहेत यावर खरं तर त्यांच्या पत्नीचा आक्षेप आहे आणि त्यामुळे आम्ही खासगी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी नेतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण आता आपण पाहतोय की परिस्थिती ही अतिशय चिंताजनक म्हणजे तणावाची झालेली आहे। दिल्लीमध्ये उद्या संसदेवर हे सगळे आंदोलनकर्ते आहेत ते धडकणार आहेत। सोनम वांगचुक हे सुद्धा त्या ठिकाणी जाणार होते, पण त्याच्या आधीच पोलिसांनी त्यांच्या तब्येतीचं कारण देत त्यांना रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे। खरं तर मेदांता जे रुग्णालय आहे या खासगी रुग्णालयामध्ये आम्ही त्यांना ॲडमिट करू असं त्यांच्या पत्नींनी सांगितलेलं होतं आणि तशा पद्धतीची मागणी सुद्धा त्यांनी आज सुनावणीमध्ये केलेली आहे। मात्र हायकोर्टाने हे सगळं सांगत असताना सरकारी रुग्णालय जे सफदरजंग आहे त्या ठिकाणी स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा उपचार घेत असतात आणि त्यामुळे तिथं सामान्य नागरिकांसाठी सुद्धा व्यवस्थितपणे उपचार केले जातात असं हायकोर्टाकडून एक प्रकारे सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे आपण पाहतो की सफदरजंग रुग्णालयाची विश्वासार्हता कशा पद्धतीने जपली जाते हे सुद्धा न्यायालयाने सांगितलेलं आहे। पण खरं तर आपण पाहतोय कोणत्याही रुग्णाला कुठेही उपचार घेण्यासाठी त्याच्या नातेवाईकांना कुणाचीही परमिशन लागत नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार ते कुठेही रुग्णाला उपचार देऊ शकतात। मात्र इथे हे तसं झालेलं दिसत नाही आणि आता या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे। खरं तर उद्याच सोनम वांगचुक आणि त्यांचे सगळे हे आंदोलनकर्ते दिल्लीच्या संसदेवर जाणार होते, पण आता सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून बाहेर पडता येणार नाहीये। आज या प्रकरणाची सुनावणी होत असताना अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा दिल्ली हायकोर्टामध्ये सरकारी वकील यांच्याकडून मांडण्यात आलेले आहेत, तसंच सोनम वांगचुक यांच्या पत्नी यांच्याकडून देखील मांडण्यात आलेले आहेत। डॉक्टरांना आवश्यकता भासल्यास त्यांना योग्य ते उपचार द्या असं सुद्धा हायकोर्टाने म्हटलेलं आहे। तसंच जी अपील वांगचुक यांच्या पत्नीकडून करण्यात आलेली आहे ती परवानगी जी खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची परवानगी मागण्यात आलेली होती ती परवानगी मात्र हायकोर्टाने सुद्धा नाकारलेली आहे। सध्या सफदरजंग रुग्णालयामध्ये त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार केले जात आहेत असं सुद्धा हायकोर्टाने यामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे सरकारी वकिलांकडून जी बाजू मांडण्यात आलेली आहे आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नीकडून जी बाजू मांडण्यात आलेली आहे दोन्हींचा विचार करता पुढील 3 दिवसांमध्ये जो स्टेटस रिपोर्ट आहे म्हणजे तो पोलिसांनी सुद्धा द्यायचा आहे आणि रुग्णालय प्रशासनाने सुद्धा द्यायचा आहे असं सुद्धा हायकोर्टाने यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे स्टेटस रिपोर्ट आहे तो पुढील 3 दिवसांमध्ये दिला जाईल, ज्याच्यामध्ये गुरुवारी याबद्दलची सुनावणी आहे ती सुद्धा होणार आहे। एक प्रकारे सोनम वांगचुक यांना दिलासा आहे तो मात्र आजच्या सुनावणीमध्ये मिळालेला दिसत नाही आणि त्यामुळे उद्या नेमका आंदोलनामध्ये काय होणार असा सुद्धा प्रश्न आहे तो या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आणि ही अपील जी करण्यात आलेली होती याच्यावर आता वरच्या कोर्टामध्ये सुद्धा म्हणजे 2 खंडपीठाच्या समोर याला आव्हान देऊ असं सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। आजचा जो आदेश येईल त्याची जी कॉपी येईल ती कॉपी आल्यानंतर 2 न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर याला आव्हान देऊ
असंही आज वकिलांकडून सोनम वांगचुक यांचे जे वकील आहेत यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। एकूणच काय तर आज जी सुनावणी दिल्ली हायकोर्टामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये सोनम वांगचुक यांना दिलासा मिळालेला नाहीये, मात्र सफदरजंग रुग्णालयामध्ये जे उपचार त्यांच्यावर सुरू आहेत ते योग्य पद्धतीने सुरू असल्याचं नमूद सुद्धा दिल्ली हायकोर्टाने यामध्ये केलेलं आहे। तसंच सरकारी पक्षाकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सफदरजंग रुग्णालयामध्ये सोनम वांगचुक यांच्यावर कोणताही दबाव नाही किंवा त्यांना कुठेही गैरप्रकारे उपचार दिले जाणार नाही असं सुद्धा दावा आहे तो सरकारी पक्षाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता येत्या गुरुवारी नेमकं काय होतं, सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जिथं त्यांच्या कुटुंबाला हवं आहे की तिथं उपचार त्यांना द्यायचे आहेत, मेदांता रुग्णालय आहे तिथं हलवता येईल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण आजच्या दिवसामध्ये सगळ्यात ही महत्त्वाची घडामोड दिल्ली हायकोर्टामध्ये घडलेली आहे, जिथं सोनम वांगचुक यांच्या बाजूनं मात्र निकाल देण्यात आलेला नाहीये। हा निकाल आपण पाहतोय म्हणजे ही जी सुनावणी आहे ती पुढील सुनावणी आता येत्या गुरुवारी होणार आहे। त्यामुळे गुरुवारच्या सुनावणीमध्ये सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर तिकडे जंतर मंतरच्या मैदानावर सुद्धा उद्या काय घडणार याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, नवी दिल्ली।